माझ्या घरी गोकुळ ब्रँडचं दूध येतं. त्याची साय पण खूप थिक असते. त्यामुळेच साय साठवून ठेवणं, त्याचं लोणी बनवणं आणि तूप कढवणं हा माझा 15 दिवसांमधून एकदा रिच्युअल असतोच. दिस टाइम आय थॉट ऑफ मेकिंग समथिंग युनिक अँड बेनिफिशियल आउट ऑफ घी. या मेथडला शतधौतघृता असं आयुर्वेदात म्हटलं जातं. ट्रॅडिशनल वेमध्ये कॉपर भांड्यामध्ये थोडं तूप घ्यायचं, त्यामध्ये थोडं पाणी ॲड करायचं आणि ऑलमोस्ट 100 वॉशेस होईपर्यंत त्याला फिरवत राहायचं. ऑब्वियसली मी एवढे वॉशेस नाही केले बिकॉज तूप कढवून मी ऑलरेडी अर्धी झाले होते. सो या प्रोसेसमध्ये मला हेल्पिंग हँड मिळालाच. लास्ट वॉशच्या आधी मी यामध्ये थोडं केशर आणि थोडं रोज वॉटर ॲड केलं. दिस इज हाऊ आय क्रिएटेड होममेड मॉइश्चरायझर विच हॅज मल्टिपल बेनिफिट्स. मार्केटमध्ये या मॉइश्चरायझरची प्राईस बघितली आणि घरी सेम प्रॉडक्ट क्रिएट केल्याचा आनंद वेगळाच होता.